हे जे बाकीचे लोक राजकारणी लोक जे राजकारण करतात कशाचा प्रकार नाही निलेश भाऊ झाला नाहीये. सर्व आपण सर्व वंचित लोक आहोत. वंचित म्हणजे आपण सर्व दिल्ली माई धोबी यांना कधीही या राजकारणात प्रवेश मिळाला नाही आणि ते विशिष्ट बहुसंख्य लोक आहेत त्यांना भांडवण्याचं काम या राजकारणाने केलंय. तेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक विचार केला की आपण या वंचितांना न्याय कधी दिला. आज तो न्याय देण्यासाठी आणि न्याय मिळवून घेण्यासाठी आपला सक्षम बंधू आपल्या समोर उभा केलाय वंचितच्या उमेदवार म्हणून. तेव्हा वक्फ बोर्डाचं झालं, कुठलाही एक विषय घ्यायचा, वक्फ बोर्डाचा घ्यायचा, मुसलमान समाजाला भडकायचं, संविधानाचा विषय घ्यायचा, बौद्धांना भडकायचं, हे भडकाभडकीचे भांडण करायचे असे धंदे लावून कुठंतरी आपल्या समाजाला वंचित ठेवायचं हे जे धोरण या राजकारणी राबवलं आहे हे आपल्याला हाणून काढायचंय. तेव्हा सर्वजण आपण एका ताकदीने निलेशच्या पाठीमागे राहणार आहोत की नाही. निलेशच्या पाठीमागे लागणार ना आपण सगळे एक वगैरे सगळे राहायला लावणार म्हणजे वंचितांना न्याय मिळायचा आहे आणि मिळवायचा जर असेल तर आपल्याला निलेशच्या पाठीशी जायचंय. आणि म्हणून निलेश भाऊंचे हात मजबूत करण्यासाठी त्याच्या हात रक्षाबंधनाचं निमित्त करतोय पण त्याचे हात मजबूत करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निलेश भाऊंच्या पाठीशी जायचंय. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी भाऊची जी कल्पना होती खरोखर महत्वाची होती. सांगतात की मन वळू नये अशी श्रद्धा हवी, मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा धरू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवी, अशी नाती हवी. आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके भाऊ डॉक्टर निलेश भाऊ विश्वकर्मा या समोर या. आपल्याला त्यांना समोर न्यायचं आहे. त्याकरिता आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी असणे फार गरजेचं आहे. यानंतर मी आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणी प्रियंकाताई डॉक्टर निलेश भाऊ विश्वकर्मा यांना आपल्या समोर मत व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित करतो. बिंदास बसा, तुमच्या भाऊचं स्टेज आहे यावरती. ज्या उभ्या आहेत सर्व वरती या, इकडे मागे मागे. माई बहीण नेहमी घरी कोपऱ्यातच राहायची, तिथे राहिले कोपऱ्यात. म्हणून मी आम्हाला स्टेजवर बसला तर कोपऱ्यात आहे बसा भावाला. या लोक वरती आहे सर्व भाव बसा, तुम्ही हिरणार या लोक. उपस्थित कार्यक्रम चुकला माझ्या. आजचे उत्सवासाठी आणि सोहळ्यासाठी उपस्थित माझी सर्व काकू, माझी सर्व ताई, बहिणी आणि घर एका शब्दात म्हटलं तर माझी सर्व लाडकी आणि सन्माननीय नंदांना माझ्या विनम्र अभिवादन.
आणि उपस्थित माझे सहभावांना माझा नमस्कार. उपस्थित सर्व लहान बाळांना माझा खूप खूप प्रेम.